तुम्ही अजित पवार गटामध्ये गेलेत, म्हणजे तालुक्यात किंवा शेजारच्या तालुक्यात काही लोकांमध्ये नाराजी आहे, तुम्ही असा पक्ष बदल करायला नव्हता पाहिजे असा एक सूर येतोय. असा काही सूर येत नाही हो. लोकांना कामं महत्त्वाची आहेत. उगाच काहीतरी खोट्या बातम्या आणि खोट्या याच्यावर आरोप करण्यावर लोकांमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही. आणि मी काय पक्ष बदलला नाही ना. मी तर 20 वर्ष धनुष्यबाणाशीच प्रामाणिक राहिलो आहे. जेव्हापासून मी राजकारणात आलो धनुष्यबाणच घेऊन राहिलो आहे. आज सुद्धा माझ्या याच्यामध्ये बघा शिवधनुष्य आहे, डोक्यावर भगवी टोपी आहे, म्हणून मी शिवसेनेचे विचार सोडले नाही. ही निवडणूक तुम्हाला माहिती, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिन्ही पक्षानं ठरवलं आहे. मी 5 वर्ष फिरतो आहे. हे तिन्ही नेत्यांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते म्हणाले की एक चांगला उमेदवार तिन्ही पक्षासाठी सहमतीनं, म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी माझा उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला देतो आहे. याचा अर्थ मी कुलांटोटी केली का? याचा अर्थ मी गद्दारी केली का? याचा अर्थ मी निष्ठा बदलली का? जर निष्ठा बदलली असती तर माझा मूळ जो पक्ष आहे शिवसेना, त्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला असता ना, त्यांनी माझ्यावर टीका केली असते ना. त्यांनी स्वखुशीनं सांगितलं की आढळराव तुम्ही प्रवाहामध्ये राहण्यासाठी, लोकांची कामं करण्यासाठी धनुष्यबाणाच्या ऐवजी आता ह्या वेळेला घड्याळावर लढायचं आहे, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा. ही सूचना सन्माननीय एकनाथ शिंदे यांनीच केलेली आहे. एका पत्रकाराला विचारलं की तुम्ही बदला घेणार का, तुम्ही हो म्हटले. त्यानंतर त्याच्यावरून अमोल कोल्हेंनी तुमच्यावर टीका केली का बदला घेण्यासाठी माझ्या विरुद्ध. आता ठीक आहे बा, कसं आहे, तो पत्रकार सुद्धा त्यांनीच पाठवला होता. त्यांना शब्दखेळ, शब्दछल मोठ्या प्रमाणात जमतो. मी एक सर्वसामान्य साधा भोळा माणूस आहे. मीडियाचं मला काय फारसं एवढं प्रभावीपणे बोलता येत नाही किंवा नाटंकी किंवा त्या डायलॉगबाजी करता येत नाही. साहजिक आहे, सगळ्या गर्दीमध्ये पत्रकारांनी विचारलं 2019चा बदला, 2019चा वचपा घेणार का? म्हटलं हो घेणार, त्यासाठीच आहे. म्हणजे ते बदलाय म्हणाला, वचपाय म्हणाला, म्हटलं ठीक आहे हो मी काय बदलाच घेणार आहे असं नाही म्हणालो. म्हटलं हो मी आहे, त्यासाठीच उभा आहे. याचा काहीतरी पराचा कावळा करायचा, आपल्या बाजूने सहानुभूती मिळवायची, अशा प्रकारचं घाणेरडं काम, नीच प्रवृत्तीचं काम त्यांनी केलं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मला असंच घेरण्यात आलं आणि तो संपूर्ण निवडणुकीवर प्रचाराचा मुद्दा केला. त्यांनी पाठवलेला पत्रकार, टी व्हीचा पत्रकार, मला त्यांनी प्रश्न विचारला की शरद पवार साहेब तुमच्या विरोधात स्ट्रॉंग मराठा उमेदवार देणार आहेत, तर तुमचं काय मत आहे? आता मला त्यावेळेला समजलं नाही तो प्रश्न कुठल्या भावनेने विचारला. मी त्यांना विचारलं कोण आहे स्ट्रॉंग मराठा उमेदवार, तर ते म्हणाले डॉक्टर अमोल कोल्हे. मी म्हटलं तुमची काहीतरी चूक आहे, गफलत होते. डॉक्टर अमोल कोल्हे मराठा नसून माळी आहे. आता याच्यामध्ये काय चूक आहे? मी काय जातीचं राजकारण केलं आहे? मी काय खोटं बोललो? मी काय चुकीचं बोललो? इथे त्यांनी शिवरायाची शपथ आहे त्यांनी स्मरून मनामध्ये विचारून त्यांच्या आईवडिलांना त्यांच्या यांना स्मरून त्याने शपथ घेऊन सांगावं याच्यामध्ये काय चूक आहे आणि त्यांनी का असं केलं. अशा प्रकारचं नाटकामध्ये तुम्हाला डायलॉगबाजी, नाटकामध्ये तुम्हाला सेट उभा करता येतो, तशा प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीचा सेट त्यांनी इथं उभा केलेला आहे आणि त्याप्रमाणे तशी ते ॲक्टिंग करतायत. लोकांची कामं केली, हे जसं ॲक्टिंग नाटकामध्ये दाखवतात तशा प्रकारे आता ही ॲक्टिंगच चालू आहे. हे नाटकच आहे त्यांच्या दृष्टीनं आणि हे भूमिका बजावतात, हे खासदाराची भूमिका बजावतात, हे खासदार नाही.